कपड्यांचे गोडाऊन फोडून 5 महिलांची टोळी मुद्देमालसह क्राईम ब्रँच युनिट 1च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील रविशंकर मार्ग येथील गोडाऊनच्या कडीकोंडा तोडून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे नवीन कपडे चोरी गेल्याचे गुन्हा मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे दाखल होता. पुणे शाखा युनिट क्रमांक 1 टीमचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विशाल काट यांना गुप्त माहितीनुसार सदर गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हा संशयित महिला दीपाली गुडेकर, शीला पाईकराव, सुनीता चव्हाण, शारदा घोडे, मंगल सुर्जे यांनी चोरला असून चोरलेला कपडे व गंजमाल झोपडपट्टीत येथे विक्री करीत असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार क्राईम ब्रँच युनिट 1 सातबारा असून त्यांना ताब्यात घेत गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला. आरोपी महिला पुढील कारवाई कामे मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, क्राईम ब्रँच युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष साबळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, महेश साळुंके, धनंजय शिंदे, विशाल काठे, पोलीस नाईक विशाल देवरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, संदीप रामबर्डे, महिला पोलीस अंमलदार येवली यांनी संयुक्तरित्या कारवाई पार पाडली आहे. लोकराजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी SK पटेल, नाशिक.